व्यासपीठावरील मान्यवरांना, मार्गदर्शकांना आणि येथे उपस्थित सर्व झालेल्या आणि होणाऱ्या माझ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. खरं तर 2 दिवसापूर्वी जेव्हा मला कळालं की मला मनोगत व्यक्त करायचं आहे, त्या क्षणाला काय बोलावं हा प्रश्न होता. कारण की कर सहाय्यक हे खरंच फार मोठं पद नाही आहे. इथे क्लास 1 आणि क्लास 2 पास झालेली मुलं आहेत. त्या अनुषंगानं हे यश नक्कीच तितकं मोठं नाही आहे, परंतु तरीही हा माझ्या घरातला, माझ्या शाळेतला, माझ्या गावातला आणि माझ्या ग्रुपमधला पहिला रिझल्ट आहे आणि तोही राज्य पातळीवर पहिला येण्याचा पहिला रिझल्ट आहे. आणि आयुष्यात पुढे चालून हे रिझल्ट असेच यावेत याच्यासाठी काम करायचं आहे. त्या अनुषंगाने ही यशाची सुरुवात आहे, ही यशाची नांदी ठरावी यासाठी हे मनोगत जास्त महत्त्वाचं वाटतं. 18 माणसाच्या एकत्र कुटुंबात वाढलेली, जन्मलेली एका शेतकरी वडिलांची मी दुसरी मुलगी. ॲक्च्युली दुसरं म्हणण्याचं कारण इतकंच की माझ्या घरात जरी मला खूप लाडाकोडात वाढवलं गेलं असलं किंवा मला माझे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं असलं, तरी मी ज्या समाजात वावरते, ज्या समाजात वाढली आहे, त्या समाजात मुलींना आजही चाकोरीबद्ध आयुष्य जगावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा केली जाते आणि त्यांच्या आयुष्याचे सगळे निर्णय हे त्यांच्यावर लादण्याचा प्रकार केला जातो. त्या दृष्टिकोनातनं माझ्या घरच्यांनी मला दिलेली संधी, माझ्यावर टाकलेला विश्वास, त्याचं हे यश आहे असं वाटतं. माझं 1ली ते 10वी शिक्षण गावीच झालं. 1ली ते 7वी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि 8वी 9वी 10वी ही 3 वर्ष कौशल्य विद्यामंदिर ह्या शाळेमध्ये. त्यामुळे माझी शैक्षणिक पार्श्वभूमी फार स्ट्रॉंग आहे अशातला अजिबात भाग नाही आहे. पण एक होतं, वडिलांनी अभ्यास करण्याची सवय पहिल्यापासून लावली होती. म्हणजे प्रगती पुस्तकावरच्या गुणांपेक्षा माणसाची प्रगती होण्यासाठी जे गुण आवश्यक आहे त्यासाठी शिक्षण घ्यायचं असतं असं त्यांचा हेतू आहे. आणि त्याच्यामुळे अभ्यासाची पहिल्यापासून सवय होती. 10वीला चांगले मार्क्स आले. 11वीला देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं. वडिलांचं स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावं, पण सायन्समध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता आणि लादलेल्या गोष्टी करायला कधी जमलं नाही. त्याच्यामुळे सायन्स बदलून आर्ट्स घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापर्यंत वडिलांनी 20,000 रुपये क्लासला फीस पण भरली होती. ॲक्च्युली 20,000 ही रक्कम माझ्यासाठी आजही खूप मोठी आहे. त्याच्यामुळे वडील येतील आता आपल्याला बोलतील, किमान इतकं तरी म्हणतील, स्नेहल तुला अक्कल आहे का? 20,000 भरण्यानंतर तू हा निर्णय घेतेयस, तुला अगोदर नाही कळलं का? आणि मुळात त्यांचं स्वप्न मला डॉक्टर बनवायचं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी माझ्यावर प्रेशर आणणं अपेक्षित होतं मला. दुसऱ्या दिवशी वडील आले मला हॉस्टेलवरती भेटायला आणि म्हणाले, स्नेहल तुझ्या निर्णयाला लोक विरोध करणारे ही गोष्ट लक्षात ठेव. तुला त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचे, तुला तुझ्या करिअरवर फोकस करायचे, तुला तुझ्या निर्णयावर कॉन्स्टंट राहायचे. कुठलंही एक्सप्लेनेशन कुणाला द्यायचं नाही आहे. तुला तुझ्या बोलण्यातून नाही तर तुझ्या कृतीतनं त्यांना उत्तर द्यायचं आहे. आणि आज इथे उभं राहिल्यावर असं वाटतंय की त्या उत्तराची एक ओळ मी देऊ शकली आहे. म्हणून फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे 2 वर्ष MPSC करायचं ठरलं होतं आहे म्हणा. अभ्यास चालू केला, पण ह्या 2 वर्षांमध्ये मी अभ्यासापेक्षा अवांतर वाचन माझं जास्त झालं. त्या अवांतर वाचनाचा आज MPSC करताना फायदा होतोच, पण आयुष्य जगताना ती 2 वर्ष माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची मी मानते. असं म्हणतात, पुस्तकं ही फक्त ज्ञानात भर घालत नाही, तर ती तुम्हाला माणसं वाचायला शिकवतात. मी आणि तुमच्या जाणीवा प्रगल्भ करतात, तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकवतात. ह्या 2 वर्षात ह्या पुस्तकांच्या वाचनातून माझं ध्येय तर निश्चित झालंच होतं, पण त्याचबरोबर मला नेमकं काय करायचं आहे, कुणासाठी करायचं आहे हेही फिक्स झालं होतं. आकाश सर नेहमी म्हणतात की तुमचा हेतू हा पक्का असला पाहिजे, तुम्हाला काय करायचं हे ठरलेलं असलं पाहिजे. तुमचं ध्येय जेव्हा निश्चित होतं तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 70 मार्ग सुचत जातात. ते ध्येय ह्या 2 वर्षात नक्की झालं. 3rd इयरला जरा जाग आली, कारण की 2 वर्ष तितकासा अभ्यास केला नव्हता. 1 वर्ष हातात होतं आणि जसं सगळ्यांचं स्वप्न असतं की 21व्या वर्षी पहिल्या अटेम्प्टमध्ये काहीतरी मिळायलाच पाहिजे, तसं माझंही स्वप्न होतं. ते स्वप्न घेऊन रिलायबल अकॅडमीला ॲडमिशन घेतलं. प्रॉपरली लेक्चर करणं, आज शनिवारपर्यंत सगळा अभ्यास पूर्ण करणं, शनिवारी टेस्ट देणं, स्वतः ॲनालाइज करणं, ह्या सगळ्या गोष्टीतून अभ्यास चालू झाला. ॲक्च्युली ह्या 8 दिवसात मला बऱ्याच जणांनी विचारलं की अभ्यास कसा करायचा, याची मेथड सांग म्हणून. पण खरं तर अशी कुणाची मेथड करून जर अभ्यास झाला असता तर राज्यसेवेत पहिल्याच अटेम्प्टमध्ये सगळेच पास झाले असते. परंतु आपण आपली मेथड डेव्हलप करण्यावर जास्त भर द्यावा असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन द्यायला रिलायबल अकॅडमीसारखे आणि आकाश सरांसारखे मार्गदर्शक आपल्याला नेहमी मिळतातच. त्यांचं मार्गदर्शन घेणं जास्त महत्त्वाचं मला वाटतं. 1 वर्ष 3rd इयर झालं. ॲक्च्युली 3rd इयरमध्ये म्हणजे सांगायला आवडेल मला की वडिलांनी अभ्यास करायला शिकवलं होतं पहिल्यापासून.
त्यात कॉपी करायची नाही, गाईड्स वापरायची नाही, ह्या 2 गोष्टींची सवय त्यांनी मला लावलेली होती आणि त्याचा खूप फायदा नंतरच्या आयुष्यात जेव्हा खऱ्या अर्थाने अभ्यास करायला लागले तेव्हा झालेला आहे. त्यामुळे 3rd इयरला असताना मी टायपिंग क्लासेस, कॉलेज आणि म्हणजे कॉलेजचा पण अभ्यास, कारण की जनरली कॉलेजचा अभ्यास करायचा असतो हे बऱ्याच जणांना माहितीही नसेल, त्या अर्थाने कॉलेजचा अभ्यास आणि MPSCची तयारी असं सगळ्या गोष्टींवरती मी एका वेळी काम करत होते. 19 मार्च 2016 माझ्या डायरीतली शेवटची डेट आहे, ज्या दिवशी मला फार जास्त फ्रस्ट्रेशन आलं होतं. 4ही गोष्टींवरती जेव्हा काम करतो तेव्हा, आणि MPSC ही काय फार इंटरेस्टिंग गोष्ट नाही, म्हणजे असं इंटरेस्ट घेऊन काम करण्याची गोष्ट नाही वाटत, त्याच्यामुळे बर्डन आलं होतं. कारण 20 दिवसांवरती MPSCची प्रिलिमिनरी एक्झाम होती आणि पास व्हायचं होतं, त्याच्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचा तो एक चान्स होता. पण त्या दिवशी ठरवलं की आता रडणं बस करायचं आहे, इथून पुढं लढणं चालू करायचं आहे. ती डायरी तशीच बंद केली आणि त्याच्या 1 वर्षानंतर आज हा रिझल्ट हातात आला आहे. ती पॉझिटिव्हिटी, त्या पॉझिटिव्हिटीचं हे महत्त्व आहे असं वाटतं. त्यानंतर सांगायला आवडेल की MPSC प्रिलिमची मी एक्झाम दिली आणि MPSC प्रिलिममध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी पास झाले. त्यानंतर STIला 1-2 मार्क्सनी मला अपयश आलं. त्यानंतर पुन्हा असिस्टंट प्री दिली, असिस्टंट प्री ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाले. MPSC मेन्सवर फोकस करून अभ्यास चालू केला होता. आयुष्यात सगळ्यात जास्त फोकस MPSC मेन्सवर पहिल्यांदा इतका अभ्यास केला होता. त्यासाठी डिसेंबरच्या शेवटी MPSC मेन्सचा रिझल्ट लागला, रिझल्ट गेला. आयुष्यातलं पहिलं अपयश होतं, कारण की आजपर्यंत डिस्टिंक्शनमध्ये राहण्याची सवय लागली होती, त्या अर्थी हे अपयश भरपूर मोठं होतं. परंतु त्याही पॉईंटला रडावं असं वाटलं नाही, कारण की आयुष्यात स्ट्रगल करणारी इतकी माणसं भेटली होती, त्यांना पाहून कधी खचावं असं वाटलंच नव्हतं. आईवडिलांना घरी स्ट्रगल करताना पाहिलं होतं, घरच्यांना स्ट्रगल करताना पाहिलं होतं, मित्रमैत्रिणींना स्ट्रगल करताना पाहिलं होतं. 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करणारी कित्येक मुलं पाहिली होती. त्या अनुषंगानं मी 2च वर्ष झाले MPSCचा अभ्यास करायला चालू केलं होतं. खचणं रुचलं नाही. आणि ॲक्च्युली एक गोष्टही मला कळली होती की म्हणजे स्वतःशी एक ठरवलं होतं की अपयश घेऊन घरी जायचं नाही आहे, कारण की गावाकडे आपल्यासारखी स्वप्न घेऊन कितीतरी मुलं बसली आहेत आणि ते आपण जर अपयश घेऊन घरी परतलो तर त्यांच्या आईवडील आपल्याकडे बोट दाखवून त्यांना म्हणतील की हे करायचं नाही आहे, त्याच्यासाठी तू जायचं नाही आहे. आणि स्वतःला एक सांगितलं होतं, स्नेहल तू अपयशाचं कारण नाही असू शकत, तू अपयशाचं उदाहरण नाही असू शकत, त्यासाठी तुला जिंकायचं आहे, त्याच्यासाठी तुला करायचं आहे. आणि आज जेव्हा माझ्याकडे कुणीतरी गायडन्स घ्यायला येतं किंवा खेड्यातनं कुणीतरी म्हणतं मला MPSCची प्रिपरेशन करायची आहे, त्यावेळी तो निर्णय किंवा ते स्वतःला जे सांगत होते मी ते कुठेतरी थोड्या प्रमाणात साध्य झालं आहे असं वाटतं. खचण्याचे प्रसंग आयुष्यात आले नाही असा भाग नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगल स्टोरी असते, पण त्या खचताना प्रत्येक वेळी स्वतःला हे सांगत आले की स्नेहल, तुझी सक्सेस स्टोरी जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा त्याच्या प्रत्येक पॉईंटमधनं समोरच्याला मोटिवेशनच मिळायला पाहिजे, असं तुला वागायचं आहे, तुला कधी खचून जायचं नाही आहे. आणि हे सेल्फ मोटिवेशन खूपदा कामं येतं. मागे आकाश सरांकडे एकदा गायडन्स घ्यायला गेले होते, तेव्हा ते मला म्हटले होते, स्नेहल तू स्वतःला ओळखतेस का, तुला माहिती का तुझं पोटेन्शियल काय आहे, ते तू राज्यातनं पहिली येऊ शकतेस. घरी आले, ॲक्च्युली तेव्हा थोडंसं हसायला आलं, म्हणजे एखाद्याला मोटिवेट करताना तू पोस्ट काढू शकतो इथपर्यंत म्हणणं ठीक आहे, हे पहिलं बिलं येण्याचं कशाला सांगायचं असं, ह्याच्यावर हसलेही. आज जेव्हा टॅक्स असिस्टंटमध्ये मुलींमधून OBC मुलींमधून मी पहिली आले तेव्हा एक गोष्टीची जाणीव झाली की आकाश सरांनी मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखलं होतं. त्यांच्या विश्वासाचं हे यश आहे आज असं वाटतं. गेले 2 म्हणजे त्या तिथल्या कुठल्या तरी खुर्चीवर लास्ट टाईमला बसले होते, तिथपासूनचा इथपर्यंतचा हा प्रवास आहे. ह्या प्रवासात 3 गोष्टींना खूप महत्त्व आहे. एक घरच्यांचा सपोर्ट जो मिळत गेला प्रत्येक वेळी, त्यानंतर क्लासेसचं मार्गदर्शन, रिलायबलची संपूर्ण टीम प्रत्येक वेळी मार्गदर्शनाला हजर होती, आणि माझी औरंगाबादची फॅमिली. ॲक्च्युली माझ्या फॅमिलीकडे बघून आता ही औरंगाबादची फॅमिली हा काय प्रकार आहे असं वाटू शकतं त्यांना. औरंगाबादची फॅमिली म्हणजे माझं फ्रेंड सर्कल आणि माझा ग्रुप कलम फॉलोअर्स. ह्यांचा माझ्या प्रत्येक यशात, माझ्या प्रत्येक अपयशात, म्हणजे मी जेव्हाही खचले तेव्हा ही लोकं मला सपोर्टला होती. प्रॉपरच्या मुलांना कदाचित माहिती नसेल, पण जे हॉस्टेलाईट आहेत त्यांना माहिती असेल की मित्र, तुम्हाला चांगली संगत मिळणं आणि हे बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी खूप जास्त गरजेचं असतं. प्रत्येक वेळी मी लॅबवरून जेव्हा घरी लवकर येते तेव्हा स्नेहल आज लवकर घरी का आली, तू आजकाल जास्त चॅटिंगवर असते, स्नेहल आजकाल तू जास्त टाईमपास करते, अशा गोष्टींनी ते मला नेहमी म्हणजे असे 1 ना 100 प्रश्न त्यांचे तयार असतात जेव्हा मी डायव्हर्ट होते तेव्हा. त्याच्यामुळे माझ्या फोकस राहण्यावरती माझ्या परिवाराचा खूप मोठा हात आहे. हे यश त्यांचंही आहे. 1 वर्षापासून मी ग्रुप स्टडी करते आहे, त्या ग्रुपचाही माझ्या यशात खूप मोठा वाटा आहे. त्या ग्रुपला मी फॅमिली म्हणते, आणि त्या फॅमिलीचा ते कुटुंब प्रमुख म्हणून पाटील सरांनी केलेलं मार्गदर्शनही मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याचंही यश आहे असं वाटतं.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य आहे, आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते प्रयत्नपूर्वक मिळवा, अन्यथा तुम्हाला जे मिळेल ते आवडून घेणं भाग पडेल, असं ते म्हणतात. असं म्हणतात की तुम्ही स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण केली नाही तर कुणीतरी तुमचा उपयोग त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी करून घेईल म्हणून. बस आयुष्यात हे सांगितलं होतं स्वतःला प्रत्येक वेळी हे सांगितलं होतं, स्नेहल तुला चाकोरीबद्ध आयुष्य जगायचं नाही आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. जनरली जेव्हा शेतकऱ्याला तशी रिटायरमेंट नसते, जेव्हा त्याचा मोठा मुलगा म्हणजे कमवायला लागतो तेव्हा वडिलांना रिटायरमेंट मिळते. आयुष्यात ती रिटायरमेंट माझ्या वडिलांना माझ्याकडनं मिळावी ही इच्छा आहे आणि ती आता लवकरच मी देणार आहे त्यांना. त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की प्रत्येकाची एक स्ट्रगल स्टोरी असते. मी अगोदरही म्हटले प्रत्येकाची एक स्ट्रगल स्टोरी असते आणि तिला एक सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट व्हायला फक्त एक यश महत्त्वाचं असतं, एक सक्सेस महत्त्वाचं असतं, एक रिझल्ट महत्त्वाचा असतो. त्या रिझल्टसाठी झटायचं असतं, त्या रिझल्टसाठी स्वतःला झोकून द्यायचं असतं. बाकी तुमच्या प्रगतीचं कौतुक करायला, तुमची प्रसिद्धी करायला प्रत्येक वेळी जग असतंच. रिलायबलतर्फे मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आयुष्यात म्हणजे ही क्लास 3ची पोस्ट आहे, क्लास 1पर्यंत पोहोचायचं आहे, पण क्लास 1 मिळवणं हे आयुष्याचा हेतू नाही आहे. इथे जी मान्यवर मंडळी काम करतायत तसं काहीतरी आयुष्यात करायचं आहे. माझा रिझल्ट योगायोगानं 8 मार्चला लागला, महिला दिन होता त्या दिवशी. मी नियती योगायोग या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नाही, परंतु कदाचित मला ह्या गोष्टीची जाणीव राहावी की मला कुणासाठी काम करायचं, ह्यासाठी तो रिझल्ट महिला दिनाच्या दिवशी लागला होता. बस त्या जाणीवेने काम करायचं इथून पुढे. त्यानंतर तुमच्या सगळ्यांसोबत इथे रिझल्ट घ्यायला, इथे पुन्हा यायला नक्कीच आवडेल. त्यापेक्षा जास्त तुमच्यासोबत ग्राउंड लेवलला जाऊन काम करायला जास्त आवडेल. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या MPSCच्या, फक्त MPSCच्याच नव्हे तर आयुष्याच्या सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.